ओम साईराम. मागच्या भागामध्ये आपण राजवीताई यांच्याकडनं एक चांगला अनुभव ऐकला होता. आता या भागामध्ये आपण अजून एक त्यांच्याकडनं अनुभव ऐकूया. आपण अनुभव सांगा. जय साईराम. आता मी पहिल्या भागात मी अनुभव सांगितला, माझं पहिलं शिर्डी दर्शन कसं झालं ते. आता दुसरा अनुभव असा आहे की मग मला बाबांची ओढ लागली, बाबा काय ते मला कळू लागलं आणि मला असं असं वाटायचं की मी शिर्डीलाच जायचं. एकदा तरी वर्षातून एकदा मी शिर्डीला जायची तयारी करायला जात होती. अशी मी कित्येक वर्षांनी जाताना मी काय करायची, मला एकटी जाऊ शकत होती. आता मिस्टरना लगेच रोज रोज टाइम असत नाही ना न्यायला, म्हणून मी मग काय करायची, आमचे नातेवाईक कोणी फ्रेंड सर्कल असं सगळ्यांना मी जायला एक महिना आहे म्हटलं त्यांना सगळ्यांना फोन करून विचारायची की कोणी माझ्याबरोबर शिर्डीला येता का म्हणून. आणि असे किती भक्त तयार व्हायचे यायला आणि आम्ही असे करून 20-15 लोक दरवर्षी मी घेऊन भक्तांना घेऊन जायची. आणि असं मला ती सवय लागली की असं मला वाटतं अजूनपर्यंत की बाबा जे शिर्डी आहे ते माझं माहेरघर आहे. आता आई वडील नाही तर तिकडेच मला सगळं भेटतात बाबाच्या रूपाने असं मला वाटतं, म्हणून मी आता शिर्डीला जाते. आणि असं पण नाही की माझ्याकडे पुष्कळ पैसे आहे म्हणून शिर्डीला जाते. मी काय करते, मला कधी जायला पैसे असत नसतात. मी काय करते, कधी माझा मुलगा काही पगार आणला, मिस्टरने काही आणलं तर मी त्याच्यातले पैसे थोडे काढून देवाजवळ ठेवते आणि वर्ष झाल्यावर मी डब्बा उघडते आणि किती झाले आहे ना त्याप्रमाणे आता शिर्डीला जाण्याची तयारी. असंच एकदा शिर्डीला जायचं होतं आणि आम्ही तिकीट आधी काढतो 3 महिन्या अगोदर. मग आता आम्ही संध्याकाळी 3:45ची गाडी आहे, ट्रेन आहे आणि आता मला जायचंय. आणि मी काय केलं, सकाळी उठून तो बाबाचा डबा ठेवलेला उघडला तर माझ्या त्याच्यात 3,500 होते. मला ते खूप पुरे आहे, कारण काय मोठा खर्चच नाही ना, आम्ही बाबाजवळ जातो. आणि यावेळी काय होतं, सगळे माझे मिस्टरांचे नातेवाईक येणार होते. 20-21 लोक होती आणि माझे मिस्टर पण येणार होते माझ्या बरोबर. आणि माझ्याकडे एवढेच 3,500 जमले होते. आता मी म्हटलं, मी पर्समध्ये घातलं, बॅग वगैरे भरून तयारी करायला लागली शिर्डीला जायची. तेवढ्यात माझं बँकमध्ये थोडं लोन आहे. मला बँकमधून फोन आला की तू कसे करून 4,000 भर, नाही तर तुला डबल पैसे भरावे लागणार. अरे बापरे. मी म्हटलं आता माझ्याकडे 3,500. आता मी 4,000 माझ्या मुलाला विचारलं, बाबा तुझ्याकडे किती पैसे आहेत? तो म्हणाला, मम्मी आता तुम्ही शिर्डीला जाणार तेव्हा मला पण खर्चाला पाहिजे, माझ्याकडे सध्या 1,000 आहे. पण म्हटलं त्याच्यातले 500 दे आणि म्हटलं हे 4,000 करून तू बँक मध्ये भरून ये. माझा मुलगा म्हणाला, मम्मी तू काय आता तू 3:45 वाजता तू शिर्डीला जाणार आणि तुला पैसे नको आहे? म्हटलं बाबाला ठाऊक आहे ना. ही वेळ आता त्याने चालली, बाबालाच माहित माझी परीक्षा घेतो असणार. म्हटलं बाबा काय करायचं ते करणार, तू पैसे भरा ये. आणि मी माझा मुलगा गेला 4,000 भरा. माझ्या मिस्टरांना काही माहित नाही, ते बाजारात गेलेले होते. आणि मी काय केलं, माझं काम सुरू केलं, बॅग भरते, काय उरलेलं सामान घेते. आणि मी बाबाला म्हटलं, बाबा बघ आता माझ्या पर्समध्ये काही नाही बाबा, तुला ठाऊक आहे, पण एक मला ट्रेनमध्ये माझ्या मिस्टरची फॅमिली जाते, तेव्हा त्यांच्याकडून मला काही मागायला लावू नको. तर मी कुठेच कोणाकडे 1 रुपया मागणार नाही बाबा, मी आता येण्याची तयारी करते, माझ्याकडे काहीच पैसे नाही. मी अशी बाबाशी बोलली. तू मला कसं नेऊन शिर्डीला आणायचं ते बाबा तू बघ. झालं. असं माझं काम घरात चालूच होतं. तेवढ्यात माझी एक मैत्रीण आहे, टीचर आहे, शिक्षक, तिने मला फोन केला आणि ती मुंबईला गेलेली. तर आणि मी माझ्या टेन्शन मध्ये होती, आता जायचंय कसं करणार कसं होणार. तर तेवढ्यात ती मला म्हणाली, अगं तुझे मिस्टर कुठे आहे? मी म्हटलं ते बाजारात गेलेले आहे. तर जरा माझ्या मी मुंबईला आलेली आहे, माझ्या मिस्टरांना जाऊन त्यांना भेट सांग, ते तरुण भारतचे न्यूज आहे ना तिकडे काहीतरी त्याची लेटर द्यायला पाहिजे, ते आम्हाला ओळखत होते, तर त्यांना सांग जरा नेऊन दे माझ्या मिस्टराकडे घेऊन. मी बरं म्हटलं आणि मी तिच्याकडे जास्त पण बोलली नाही, शिर्डीला जाते पण सांगितलं नाही, मी फोन ठेवला. आणि मग माझ्या मिस्टरांना फोन केला. अरे म्हटलं आमची जी मैत्रीण आहे तिने जरा सांगितलंय की असं तिच्या मिस्टरांना जाऊन भेट आणि त्याच्याकडून लेटर घे आणि ते तरुण भारत मध्ये नेऊन दे.
तर तर माझे मिस्टर म्हणाले, अगं आता आमचं जायचा टाइम झालाय, तू आणि मला कसली कामं देते. म्हटलं असू दे रे, आमची मैत्रीण ना ती, कर असं म्हटलं. आणि माझे मिस्टर गेले. परत मी माझ्या घरात कामात माझं सगळं काम करू लागले. मुलगा पण बँकमध्ये पैसे भरून आला 4,000. मग माझ्या मिस्टर जेवणाच्या टाइमला बरोबर मिस्टर आले आणि मी म्हटलं, अरे तिथं ते लेटर द्यायचं तर देऊन आला ना तू. हो देऊन आला. आणि तिच्या नवऱ्याने त्याने मला थँक्यू म्हटलं. परत लेटर होतं ते पण दिलं मी त्याला. आणि मी गेटकडे पोहोचलेलो तेव्हा त्याने मला परत बोलून आणलं. आणि बोलून आणून मला म्हणायला, हे घे. माझ्या खिशात एक पाकिट घातलं. हो, ते मला वाटलं तुला काहीतरी ती लेटर वगैरे काही असणार, तुझी मैत्रीण ना. मी म्हटलं काय बघूया म्हटलं. आणि ते लेटर घेतलं. बघितलं तर बरोबर 4,000 होते. अवघ्या 2 तासात बाबाने मला माझे सगळे पैसे तयार केले. 3,500 माझे होते, 500 रुपये माझ्या मुलाचे होते. आणि त्याला आम्ही दिले 500 रुपये. आणि आम्ही शिर्डीला जायला निघाले. आणि चांगला सुखरूप बाबाचं दर्शन घेऊन आम्ही चांगल्या तऱ्हेने आपल्या पुन्हा गोव्यात आलो. जय श्रीराम.